विवेक कोल्हेंना विधान परिषद, भाजपचा डाव, कोपरगावात समीकरण बदलणार। सगळ्या सोयऱ्यांच्या राजकारणासाठी ओळखला जाणारा अहिल्यानगर जिल्हा हा तेवढाच पीडितांच्या संघर्षासाठी देखील ओळखला जातो। यामध्ये जिल्ह्यातला कोपरगाव हा मतदारसंघ म्हटलं की काळे विरुद्ध कोल्हे हा संघर्ष सर्वश्रुत आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून जेव्हा आशुतोष काळेंना उमेदवारी देण्यात आली तेव्हा विवेक कोल्हे देखील उमेदवारीच्या तयारीत होते। मात्र भाजपच्या विनंतीवरून ते थांबले आणि काळे आमदार झाले। कोल्हे यांच्या त्यागाची दखल घेत भाजपने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली। यामुळे आता पहिल्यांदाच काळे आणि कोल्हे दोघेही विधान परिषदेत दिसणार आहेत। काळे आणि कोल्हे यांचा पिढीजात सुरू असलेला संघर्ष त्यांच्या तिसऱ्या पिढीतही सुरूच आहे। कारण कोपरगाव मतदारसंघामध्ये 2024च्या विधानसभा निवडणुकीत आशुतोष काळे यांना महायुतीच्या राष्ट्रवादीतील अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाली, तर विधानसभेसाठी भाजपकडून विवेक कोल्हे हे इच्छुक होते। यामुळे मतदारसंघात राजकीय पेच निर्माण झाला। यावेळी भाजपच्या वरिष्ठांकडून कोल्हे यांची समजूत काढत त्यांना माघार घेण्यास सांगितलं आणि कोपरगाव मतदारसंघात आशुतोष काळे आमदार झाले। विधानसभेतील माघार विवेक कोल्हेंची राजकारणातील वाट बिकट। महायुतीत विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदारालाच तिकीट देण्याचा फॉर्म्युला ठरला होता। या निर्णयाचा अनेक भाजपच्या प्रबळ दावेदार इच्छुक उमेदवारांना मोठा फटका सहन करावा लागला होता। त्यात कोपरगावच्या विवेक कोल्हेंचाही समावेश होता। कारण या ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आशुतोष काळे यांना पुन्हा एकदा विधानसभेची संधी मिळाली होती। खरं तर कोल्हे आणि काळे हे एकमेकांचे गेले कित्येक दशकं पारंपरिक प्रतिस्पर्धी राहिलेले आहेत। आपली ताकद असूनही युती धर्म म्हणून विवेक कोल्हेंवर विधानसभेला माघार घेण्याची वेळ आली होती। भाजपच्या वरिष्ठांच्या शब्दाला मान देत कोल्हे यांनी माघारही घेतली। मात्र यामुळे त्यांचे राजकीय भविष्यातील राजकीय वाटचाल बिकट झाली। त्यामुळे त्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत होती। दरम्यान कोल्हे यांना राज्यसभेवर घेतले जाणार असे देखील सांगितलं जात होतं, मात्र त्यामध्ये त्यांचे नाव समोर आले नाही। मात्र विवेक यांनी केलेल्या त्यागाची दखल घेत भाजपने विधान परिषदेवर विवेक कोल्हे यांची नियुक्ती केली। विवेक कोल्हे यांची उमेदवारी आणि भाजपचा दूरदृष्टिकोन। विवेक कोल्हे यांना मोठा राजकीय वारसा लाभला असून त्यांच्या मातोश्री स्नेहलता कोल्हे या कोपरगावच्या माजी आमदार राहिलेल्या आहेत, तर आजोबा शंकरराव कोल्हे तालुक्याचे 6 वेळा आमदार राहिले होते। विधान परिषदेसाठी भाजपने त्यांना संधी देताना भविष्याचा विचार केलाय। विवेक कोल्हे यांनी अगदी कमी वयात कोपरगाव तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणावरही मोठी छाप पाडली। दरम्यान विधान परिषदेवर कोल्हे यांना भाजपकडून संधी देण्यात आली। मात्र काळे आणि कोल्हे यांच्यामधील संघर्ष 2029च्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार नाही हे बोलणं जरा घाईचंच ठरेल। तर मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आमच्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करायला विसरू नका।